ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। शिवाय जोंधळे कुटुंबियांना 3 लाखांचं अर्थसहाय्य करण्याची घोषणाही केली। यावेळेला ऋषिकेश जोंधळे यांच्या आई वडिलांच्या आक्रोशानं मंत्री सुद्धा गहिवरले। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावती कारागृहाबाहेर ठिय्या केला। महिलांना रस्त्यावर घेऊन त्यांनी हा ठिय्या केला। काल आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या संदर्भात 18 जणांना 20 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। मात्र खासदार नवनीत राणा यांचं सरकारला निषेध म्हणून आंदोलन सुरू केलेलं आहे आणि पोलिसांनी मध्यस्थी करून 1 ते 1.5 तासानंतर कार्यकर्त्यांना सोडलं जाईल असं सांगितल्यानंतर नवनीत राणा यांनी आंदोलन मागे घेतलं। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी अचानक बुलढाणा शहरामधल्या मिठाई दुकानांची तपासणी केलेली आहे। सध्या दिवाळीमध्ये अनेक ठिकाणाहून भेसळयुक्त मिठाईच्या तक्रारी आलेल्या आहेत। शहरातील लागोपाठ 8 ते 10 दुकानांची तपासणी शिंगणे यांनी केली। तसंच काही मिठाई बॉक्स बनवणाऱ्यांचं नाव नसल्यानं त्यांच्यावर कारवाईचे आदेश त्यांनी दिले। चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह तृतीयपंथीयांचा आशीर्वाद घेतला। खास दिवाळी निमित्तानं तृतीयपंथीयांना घरी बोलावून त्यांनी दिवाळी साजरी केली। कोरोनामध्ये तृतीयपंथीयांसमोर चांगल्याच समस्या उभ्या राहिलेल्या होत्या। अशा स्थितीमध्ये दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आमदार प्रतिभा धानोरकर आणि बाळू धानोरकर यांनी तृतीयपंथीयांना मिठाई भेट दिली। हिंगोलीमधील एका चिमुकलीनं आपल्या शेतकरी वडिलांबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिवाळीनिमित्त पत्र लिहिलेलं आहे। या पत्रातून तिनं आपल्या शेतकरी वडिलांबद्दल भावना व्यक्त केल्या। सध्या हे पत्र सोशल माध्यमांमध्ये प्रचंड व्हायरल होत आहे। समीक्षा सावके असं या चिमुकलीचं नाव असून सेनगावच्या ताकतोडाची ती रहिवासी आहे। कोल्हापुरातील पन्हाळगडावर काल धनत्रयोदशीनिमित्त दीपोत्सव सोहळा पार पडला। कोल्हापूर हायकर्स ग्रुपच्या वतीनं दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता। लक्ष दिव्यांनी पन्हाळगड उजळला। कोरोनामुळे प्रमुख पदाधिकारी आणि सदस्यांनाच दीपोत्सवासाठी परवानगी देण्यात आली होती। सातारा जिल्ह्यामधील पुणे बंगळुरू महामार्गावर मिनी बस नदीमध्ये कोसळून अपघात झाला। उमरत जवळच्या तारळी नदीमध्ये बस कोसळली। अपघातामध्ये 5 जण जागीच ठार झालेले आहेत। मृतांमध्ये एक महिला आणि तिका 3 वर्षाच्या बाळाचा समावेश आहे। गोव्याला फिरायला जात असताना हा अपघात झाल्याचं कळतंय। सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ-जवळ रुग्णवाहिकेचा पहाटे अपघात झाला। अपघातामध्ये 3 मृत्यू तर 5 ते 6 जण जखमी झालेत। मृताला हैदराबादला गावी नेत असतानाच रुग्णवाहिकेचा अपघात झाला। यात रुग्णवाहिका चालकासह आणखी 2 मृत्यू झाला। इतर 6 ते 7 जखमींवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। दापोली तालुक्यामधल्या पाळंदी बीचवर आलेल्या 8 जणांपैकी 1 युवकाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला। एका युवकावर उपचार सुरू झालेले आहेत तर एका युवकाचा शोध सुरू आहे। रायगड जिल्ह्यामधल्या महाड सुताराळी इथली ही घटना आहे। भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यामधल्या पुयार गावामध्ये तलावामध्ये शेळ्या धुण्यासाठी गेलेले असताना 3 जणांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय। प्रदीप मेश्राम या आपल्या 27 वर्षीय भावाला पाण्यामध्ये वाचवण्यासाठी गेलेल्या 2 भावांचा सुद्धा तलावामध्ये बुडून मृत्यू झालाय।